संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखीचा रस आळंदीकडे आहे तो मार्गस्थ झालेला आहे, परंतु रथामागच्या दिंड्या या ठिकाणी आपला नीरा नदीच्या पात्रामध्ये जो रस्ता आहे त्या ठिकाणी भजन करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. मागं पादुका आणल्या नसल्यामुळं जे वारकरी आहेत ते आक्रमक झाले होते आणि पालखी जो आहे ते शेवटपर्यंत पादुकांचं दर्शन जाग्यावरती न येऊ दिल्यामुळं जे आहे ते वारकरी आक्रमक झाले, त्या ठिकाणी भजन करतायत. काय नेमकी तुमची भूमिका आहे? आमची भूमिका प्रथा आहे त्या तशाच राहिल्या पाहिजेत. पूर्वीच्या प्रथा मुडीच नाही काढल्या पाहिजे हे वारकऱ्यांचं सगळ्यांचं म्हणणं आहे. त्यांनी ऐकलं त्या मनमानी कारभार चालवला आहे तर तो आम्हाला चालणार नाही आणि आम्ही खपून घेतले जाणार नाहीये. तुमची मागणी काय आता? पालखी तर पुढे निघून गेली. आम्ही पालखीच्या पाठीमागे 1 तासांनी मागून चालणार आहे. त्यांनी मनमानी कारभार चालवला ना आम्ही 1 तास मागे चालणार आहे. आम्ही माऊलीच्या पाठीमागे 1 तासाने पाठीमागून जाणार आहोत. आम्ही पुढे जाणार. आम्ही त्यांनी मनमानी कारभार चालवला ना आम्ही त्यांना एवढीच विनंती करतो, फक्त दर्शन द्या. फक्त दर्शन देण्यासाठी 2 पावलं जर मागे आलेले असते, कारण माऊलीला शोभा ही वारकऱ्यामुळे ती विनेकरामुळे माऊलीला शोभा आहे. कृपया विनंती त्यांना अजूनही विनंती आहे की तुम्ही फक्त वारकऱ्यांना मागे दर्शन द्या. एवढंच बस. आम्हाला दुसरी तुमचा कोणताही अट्टहास नको. आमचा एवढाच. तुम्ही वारकऱ्याची जी परंपरा आहे तुम्ही ती वारकऱ्यांची परंपरा तुम्ही अजिबात मोडू नका, ही कृपया विनंती आहे. किती वर्ष झालं तुम्ही वारी करता? मी 25 वर्ष झालं वारी करतोय. काय परंपरा आहे जरा? नाही काय झालं पूर्वी स्नान केल्यानंतर माऊली पुढे जाते. पुढे आले की पाठीमाग शेवटपर्यंत जातील, मग रथात जाते माऊली. यंदाच्या वर्षी यंदा त्यांनी थांबवलं यावर्षी यांनी थांबवलं. दर्शन कोणाला दिलं नाहीये, त्याच्यामुळे वारकरी सगळे संतापलेले आहे. पुढच्या विनेकराला दर्शन दिलं आणि पाठीमागे आल्याच्या नंतर आम्हाला दर्शन नाही. तुम्ही पुढच्या विनेकराला दर्शन दिलंय का नाही? मग तुम्ही पुढच्या विनेकराला दर्शन दिल्यानंतर पाठीमागे तुम्ही आलं पाहिजे का नाही? ते म्हणजे परंपरा नाही म्हणतात. परंपरा 25 वर्षाची परंपरा आहे आमची. 60 वर्ष झाले माझे. 60 वर्ष मी वारी करतोय. किती वर्ष झालं? 60 वर्ष. मागे येतात. पादुका पाठीमागे येतात. पूर्ण दर्शन करून आले की पाठीमागे येतात आणि सर्वांना दर्शन देऊन मग नंतर ह्याच्यामध्ये रथामध्ये बसतात. आता मागणी फक्त आम्हाला पाठीमागच्यांना दर्शन नाही, आम्ही त्याच्याशिवाय हलणार नाही. पाठीमागून एक तासाने पाठीमागून चालणार आम्ही. एवढं तोपर्यंत इथेच तासभर जेव्हा माऊली तिथून हलतेल तेव्हाच आम्ही इथून मागे चालणार. तरी वारकऱ्यांची भूमिका आहे, परंपरा मोडीत काढू नये अशी मागणी जी आहे ती वारकऱ्यांची आहे आणि त्याच्या निषेधार्थ या ठिकाणी भजन चालू आहे. वारकरींना माऊलींना शोभा ही वारकऱ्यांमुळे असं या वारकऱ्यांचं म्हणणं आहे. कॅमेरा पर्सन धीरज जयदीप भगत, एबीपी माझा, निरासन. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.